केवढं ऊन तापून राहिलं हो, काय होय होय निरा जीव लखलख लखलख करून राहिला ना. हा दिवस गेला तरी पाय जराशी की हवा नाही, निरा गरम हवा आहे जशी की. हा ह्या वर्षी आहेच म्हणते ना, लय उन्हाळा आहे म्हणते, लय ऊन तापणार आहे आणि पाणी लय पडणार आहे म्हणते. आता उन्हाळा आहेच, आता तर सुरू झाला. यावर्षी लय ऊन तापणार आहे म्हणते ना. आता गरमी होणार नाही तर काय व्हायचं. या फरशीवर बसले आहे तुम्ही. आता घरं पक्के, रोड पक्के. आपल्या गावात सारे रोड पक्के झाले, घरं लोकांनी पक्के बांधले, सिमेंटचे घरं बांधले सारे. आणि फरशीवर बसले आणि तुम्ही या फरशीची वाफ होईल. पहिले सडा सारवून राहे, कसं थंड वाटे, मस्त कसं वाटे. अशी बाज टाकली बाहेर तर मस्त झोप लागे ना. काय आता हे असं आता हे होणारच आहे दिवसेंदिवस. सडा सारून आता गायबच झालं ना. आता हे सगळं फरशा गिरशाच आहे, गरमी तर होणारच आहे. नाही नाही तर काही तर बाबा आमच्या घरी तर सारं येणं गेलं सारं पक्क करून टाकलं. चौकातही फरशी आहे, बाहेरही फरशी आहे, अंगण तरी मी अंगण ठेवलं ते जरासं तिकडचं अंगणही करून राहिले होते. मी म्हटलं राहू द्या म्हटलं, ते खालचं सगळं राहू द्या म्हटलं, तिथे टाकून राहिले होते. फरशीच टाकतो म्हणे तिथं, मी टाकू दिली मी. झाडं गिडं लावले, रांगोळी गिंगोळी टाकायला पाणी गिणी टाकलं की चांगलं वाटतं. मी ठेवलं ते तेवढं. नाही तर काय तो आमचं इथं घर बापा सर वरपासून खालीपर्यंत निरा फरशीच आहे सर इकडे. लय गरमी होते ना, कूलरशिवाय बसूच शकत नाही. कूलर लावाच लागते. कूलर लावा तर लाईट नसते, लाईट असली तर पाणी नसते. आता काय काय सांगा वाकात. नाही आमच्या इथे येते बापा हवा, वावर आहेत ना मांग. मग रात्री जरा खिडकी खिडकी उघडली काय येते मग तिकडून, मग चांगली हवा येते, झोपही चांगली लागते. मग उठली पाहिजे थंडी हवा. तिथं माणसाला घडीभर बसा वाटते. तोच टाईम असते मायावाला. मला आवडते जरासं, बसतो मी तिथं. सारे जण सारे आपापल्या कामात असते, मी आपला जाऊन बसतो. असो का नसो, मला गरज असो का नसो, मी तिथं जाऊन बसतो. गाणी गिणी आता मी माया असतो, दार लावून बसतो मी तिथं. सांगत बुडी संडासावर असे दगडे मारते. खिडकी काही लावत नाही. खिडकी घ्या ना लावून, माझ्या गाण्याचा त्रास होते, खिडकी लावून घ्या. बुडली थंडी हवा पाहिजे, आता सांगून राहिली बुडी थंडी हवा येते म्हणते खिडकी उघडली की. म्हणून लावत नाही वाटते बुडी खिडकी. मारते मग गोटे, गोटे मारते. हो मागते तिकडून तर मग नाही मस्त हवा येते ना. मी बाहेरच बास टाकून झोपतो, मी अंदर झोपतच नाही. मी तर किती वर्षापासून तिथं ओसरीतच बास टाकतो मैवाली. मग चांगली हवा येते तिकडून मागून. हवा लागते म्हणते म्हणून तर जाऊन बसते बुडा तिथं. एक एक घंटा जे बसते बापा ते संडासात. काय बापा एवढं असते काय रोजच जे जाऊन बसते एक घंटा. जे गाणे म्हणते बापा. धर्मेंद्रचे गाणे ऐकू तर मी अशी बोर झाली. असं वाटते बुड्याला म्हणा आता की आता दुसऱ्या कोणाचं गाणं म्हणा बापा. धर्मेंद्रचे गाणे सर मी पाठ झाले आता. माझ्या झोपाचा टाइम अशी डोळे लागते मी. आणि ह्या बुड्या जो बोंबलते अलग अलग आवाज काढते बापा बापा. नीरा म्हणजे असं वाटते का आता कायच कर. मी आता गोटेच जमा करून ठेवलं. मग एक गोटा मारला की बुडा चुप बसते. अजून एक गोटा मारावा त्या दगड याच्यावर त्या टिनावर, मग अजून चुप बसते. जरा भरानं अजून सुरू करते बापा. एक घंटा मला इतका खराब करून टाकते बुडा. एक घंटा असं वाटते की एक घंटा कुठेतरी जाऊन बसावं तेवढा वेळ आणि मग जेव्हा झोपाले. टाइम बिलकुल ठरलाय बरोबर. मी तिथं झोपायला गेली का बुड्याचं सुरू होऊन जाते. कायच करा बाबा. सांगितलं सांगूनही पाहिलं तरी बुडा ऐकत नाही. बिमार होता तर जरासं बंद होतं. नाही पण मला तिच्या चुकल्यासारखं कसं तरी वाटे हो. गाणे नाही काही नाही ना बुडा सारा चुपचाप. नाही मला झोपही नाही ना, झोपही नाही मला. सांग आता एवढी सवय पडली बुड्याच्या गाण्याची काय नाही कसंच करा बाबा. आज काय जेवले मग आबाजी, काय होतं स्वयंपाकात? आज तर पुरणपोळी जेवलो मी. पुरण ठेवलं होतं वंदनानं. मग मला विचारलं तिनं पुरणपोळी जेवता काय म्हणे. करू काय म्हणे, जरासं पुरण आहे म्हणे. म्हटलं कर ना मग, मला तर आवडतेच पुरणाची पोळी. मी मस्त जेवलो, पुरणाची पोळी जेवलो. आणि काय केलं होतं ना, कवड्याची भाजी होती. कवड्याची भाजी पुरणाची पोळी. मी आता साधी पोळी खाल्ली होती, पुरणाचीच पोळी खाल्ली मी आज. नाही तर काय तर पुरण तर आमच्या घरी आहे बाबा. आता मी तर काही खात नाही पुरणाची पोळी, मला तशी आवडत नाही. पण बिचारी यायला आवडते हो. त्याच्या ते पुरण उरलं नाही तर पुरण बरोबर टाकलं होतं. खाल्लीच नाही ना त्यानं. एकही पुरणाची पोळी नाही खाल्ली. 2 घास खाल्ले त्या दिवशी बस काढून ठेवली. पाहिजे नाही म्हणे मला म्हणे. निरा भात आणि दही खाल्लं त्या दिवशी त्यानं होळीच्या दिवशी. आणि मग पुरणपोळी खाऊनच नाही राहिली. ते दाताला झोमते म्हणते हे होते म्हणते. दाढ सडली बिचारी त्याची. समोरच्या दाताली मगरी लागली. ऐकूनच नाही राहिले ना, जातच नाहीत. डॉक्टरकडे जा म्हणून राहिली तर चाललेच नाही. अंगावर काढून राहिले. तर विजय तर त्याला गोळ्या देऊन नाही राहिलं, गोळ्याच देत नाही म्हणे. काल एवढा मागं लागला हो. चला चला थांबला तो घरी. मी जात नाही म्हणे वावरात. चला म्हणे मी तुम्हाला. मी म्हटलं मी येतो ना. आणि गणेशराव आले होते. चला म्हणे मला दाखवा लागते म्हणे दात. चला एवढे भेटे हो एवढे भेटे. नाहीच गेले शेवटी. नाहीच म्हणे तुम्ही काही करा म्हणे, मी डॉक्टरकडे जात नाही म्हणे. मी पाहतो म्हणे. गोळ्या आणले ते ना मनानच आणि गोळ्या घेऊन राहिले. आणि ते कायचे उतरते का सुजला ना तो गाल. मग पाणी पेता येऊन राहिलं ना, काही खाताही येऊन राहिलं. बरं ऐकत नाही ना. ऐकते काय डॉक्टरच्याकडे चला म्हटलं तर बिलकुल गोष्टच घेत नाही. पाहतच नाही आपल्याकडे, बोलतच नाही मग काही. सांग मगरी लागली राहते काय तू तर पान खाते नाही हो शांतारा बापा. पान तर तोंडातच राहते. आमच्या घरी सारच आहे. पानाचं चमच आहे त्याच्याजवळ. पान तोंडातच राहते. पान लय आवडते त्याला. पानानं काय होते, पानानं थोडी मगरी लागते. त्याचे दातच खराब असते. नाही खराबच आहेत ना, लय खराब आहे. खालचे वरचे दाढा तर एवढे खराब झाले. समोरचे दात मगरी म्हणजे असे त्याला असे भोकं पाडून राहिले. दिसते ते हसले बोलले का दिसते ते. म्हटलं तर म्हणजे मग ते इकडे कोण हसतच नाही म्हणे. आता म्हणे मग कायले पाहतो म्हणे माझ्या इकडे.
सर काही बोललं तर एवढे उलटं बोलते का बस निरा. आता दुखत असेल ना ते तर मग चिडचिडही करते. एवढी चिडचिड करते लेकराईवर सारीवरच. बोलता येऊन नाही राहिलं, खाता येऊन नाही राहिलं, झोपही लागत नसन पण नाही जात ना, ऐकूनच नाही राहिलं. कसंच करावं आता. डॉक्टरकडे तर तेल न्यास लागते ना, पण ते ऐकूनच नाही राहिले. माहिती भोकं भोकं पडून राहिले. मग ते सांगितलंच नाही. मी बोलतो ना त्याच्या संग. जा म्हणतो ते बरं नाही ना ते. काही होईन ना बाबा, तोंडात आजार गिजार होईन नाही एखादा. बरं आहे का ते? जायला नाही पाहिजे काय? नाही बोल बापा, जाय तिला घेऊन जाय बरं. आमचं तर ऐकूनच नाही राहिले. नाही मी सांग शांतारामचे दात एवढे खराब झाले काय हो? काय हो ना, आम्ही काढले ना. नाही काढले बुटा, नाही काढले, काढूनच टाकले. तो म्हणे सिमेंट भरा म्हणे, आणि वरून त्याला ते हे लावून देतो म्हणे टोपी. चांदीची काय असते का कायच असते बाबा, ते लावून देतो म्हणे. मी म्हटलं काही नाही लावा लागत, काढून टाक म्हटलं. आम्हाला की पाहिजे नाही म्हटलं, त्या किल्ला डाळा सगळ्या काढून टाक म्हटलं. माई काढले तू, बुड्याचे काढले हो. काय होतं काढून टाका ना. नाही तर काय तू भल्ले भेटते ना हो, भल्लेच भेटते डॉक्टरले. मागच्या खेपीने डोळे आले होते त्या वक्ती ते एवढं त्रास दिला त्या डोळ्यासाठी. नाहीच म्हणे, नाहीच जातच नाही म्हणे. त्याला विचारलं म्हणे बाबू ह्या त्या आता सांग आता डोळ्याचं काम किती नाजूक असते. पण त्यानं नाही मेडिकलमधून त्यानं कोणाला विचारलं काय विचारलं, एक ते हे आणलं ड्रॉप आणलं तर डोळ्यात टाकायचं, तेच टाकलं त्यानं, गेलं नाही ते. नाहीच म्हणे. आता दाताचं तसंच करून राहिलं, ऐकतच नाही ना. जास्त म्हटलं की मग एवढे कल्ला करते, एवढे चिडते का मग असं काहीच बोलते. मग आपल्याला इथे पश्चातापासाठी जाऊ दे बापा, कायले बोला. मी तर काही मग जास्त बोलतच नाही, पण मग पाय आता सर मग मन त्याच्यातच राहते ना. जेवून नाही राहिले आणि काही नाही सांगत आपलं मन लागते का मग. जेवून नाही राहिले ना बरोबर, निरा झोपल्याच्या झोपले. मी येतो घरी, चल बरं मग. मी बोलतो त्याच्या संग, त्याला सांगतो की चला म्हणून घेऊन जा लागन ना. मला सांगू बरोबर आहे का हे अंगावर काढणं. नाही तर काय तर जाय तिला घेऊन जाय. मी सांगतो तिला. मी आता सारेच काढले, उकडूनच टाकले, सारे काढून टाकले. आणि त्यानं पोरानं यानं आपलं चंदून कवडी आणली माझ्यासाठी. जेव्हा ती लावत जा म्हणे चांगलं जेवता येते. मी कवडी नाही लावत, चुरून बरोबर खातो मी. आता मला सवय झाली. काय होते काढून टाका ना. सांगू याचे सारे दात काढून टाकाव काय? तिथं ते मगरी फगरी लागली होय समोरचे दातं त्या दाडा सारे खराब झाले ना, पिवळे पडले सारे ते पान खाऊन दात. तू सांगते म्हणा काढून टाका म्हणा, कवडी लावा म्हणा. सांग कवडी तर बरी आहे. घासून घुसून अजून लावून घेता येते, काढून नाही ठेवता येते काम पडलं तर. नाही आबाजी कवडी लावा म्हणते. अहो ते 2 दात काढायला तयार नाही, सारे दात काढतील काय होते, कवडी लावते काय? सांगा लागते त्याला, म्हणा लागते का कवडी लावा मस्त पांढरे शुभ्र दात लावा म्हणून. अक्काला आवडत नाही म्हणून तुमचे दात. त्या दिवशीच तुम्हाला म्हणे त्याला म्हटलं तुमचे सारे दात खराब होऊन राहिले म्हटलं, समोरचे दात बाबर म्हटलं मगरी लागली ना म्हटलं, ते वरच्या दाताले हसले की चांगलं दिसत म्हटलं. मला काय म्हणे मग कायला पाहतं म्हणे मा इकडे. ते इकडे कोणा हसतच नाही म्हणे, मोठी आली म्हणे मला सांगून राहिली म्हणे. तुला माझ्या हसणं आवडत नाही ना, मग इकडे पाहत नको म्हणे. आणि आता तो इकडे फोन कधीच हसतो म्हणून सांगायचं. त्या जरा सांगितलं अक्काला आवडत नाही तर मग अजून म्हणते घेऊन जाईन म्हणते अक्काला त्या घरी. मी आवडत नाही तर म्हणून पाय बापा. नाही तर काय तर घेऊन जाय बापा, त्याला सांग त्याला घेत जाय म्हणा दवाखान्यात. अहो ते अंदर ते जर अजून टिकलं ना काय कीड असते काय असते बापा, लय खराब होते ना ते. लय ठण असते मग, लय दुखणं वाढन मग ते. कमला बी तिथं केसरी भाऊ चालले, बोलावून ते बोलाव ना. जरासं विचारा ना कशी आहे बायको, काय लग्नाचं कसं काय म्हणा, कसं झालं काय झालं विचारा बरं. विचारा तुम्ही बरोबर विचारू शकता, विचारा बरं. हो कमला बी बोलावून ते आवाज द्या ना. विचारा बरं जरासं कसं म्हणा, काय लग्न केलं काय केलं आता कसं विचारावं. त्या दिवशी चाललं होतं ह्या माणसाने जाऊन दिलं आपल्याला. बोलावर जरासं तेल बोलावर इकडे. केसरी भाऊ बाप्पा पाहून येणार राहिले, कुठे चालले बाप्पा एवढ्या घरी? नाही बरं झालं नानी आली. चहा करतो थांबा, बसा मग आता सारजणी. केसरी भाऊ बसा, चहा करतो. नाही चहा घ्या नाही पाहिजे, चहा झाला माया, चहा घेतला मी, आता चहा नाही पाहिजे. एवढं ऊन तापून राहिलं काय चहा घ्या, चहा नाही पाहिजे. नाही रे गाव लगन करून आले. एवढं गुपचूप बापा, गावाला कोणाला सांगितलं नाही, काहीच नाही ना, निरा खबर नाही बिलकुल. कसं म्हणजे काय असं एकदमच लगन करूनच तुम्ही आले एकदम गावात. आम्हाला समजलं तर बाबा धक्काच बसला आम्हाला. म्हटलं बापा असं म्हणजे एकदम काही गोष्ट नाही वाष्ट नाही, लग्नच करून आले म्हटलं एकदम. नाही आता काय झालं बा, आता गेलो होतो कायच्यासाठी, झालं काय आता काय सांगा आता. म्हणजे कसं काय म्हणजे गेले कायच्यासाठी होते, मग एकदम लग्नच कसं काय करून आले तुम्ही, काही बोलले नाही. आता आम्ही एवढ्या वर्षापासून तुमच्या मागे लागलो होतो लग्न करा तुम्ही नाहीच करे. आणि बापा त्या दिवशी समजलं का तुम्ही बायकोच घेऊन आले म्हणून. मी सांगा आम्हाला तर या लागलं, आम्ही येणार होतो पाहासाठी म्हटलं जाऊ म्हटलं. पण मग असं म्हटलं वाटलं मी जाऊ दे म्हटलं, बरं नाही वाटत ना मग तसं. आता आपल्याला काही माहितच नाही म्हटलं, कसंच जावं म्हटलं. आता कसं काय म्हणजे कसं काय झालं असं अचानकच. काय सांगावं आता, माझं लग्न होतं मलाच माहित नव्हतं ना, आता मला लग्नच करायला लागते म्हणून. आता काय सांगावं आता. नाही तुमचंच लग्न तुम्हालाच माहित नव्हतं बापा. नाही ना बा, आम्हाला काहीच माहित नव्हतं. आता पोरीची तब्येत नाही चांगली म्हणून मला 2-4 खेपा फोन आले त्याचे. तर मग आता मी कामातच होतो माझ्यावाल्या. पोरीची शाळा गिळा असते ना, मग आता मी तिला मग एक दिवस घेऊन गेलो, चल म्हटलं आजीला भेटून येऊ. तर गेलो तर पुढे निरा पाणी सोडलं होतं ना. मला म्हणे मी गेल्यापासून तर तिनं पाण्याचा थेंबही नाही घेतला. पोरकी गिरकी तिनं सारा पाहूनच ठेवलं होतं. लग्न करूनच जा म्हणे या खेपीनं, नाही तर मी आता असंच जीव सोडतो म्हणे. जेव्हा नाही म्हणे आणि पाणी नाही पेत म्हणे. एक म्हणजे मी गेल्यापासून 2 दिवस मी तिथं होतो बुडीनं, जोपर्यंत मी हाव नाही म्हटलं पाण्याचा थेंब नाही घेतला बुडीनं.
सारं तयारी करूनच ठेवली होती या खेपीनं, म्हणजे तिने बिलकुल ठरवलंच होतं की लग्न करूनच पाठवायचं. तर काय करा मग आता बुडी तरफडून म्हणजे ती असं तिचं पावलं जात होतं माझ्या इकडून. दिवस दिवस ती बुडी तशीच खाणं नाही ना पेणं नाही, निरा पडली होती ना, सलाईनी लावून देत नव्हती, राहिली काहीच नाही. डॉक्टरला आमचं म्हटलं तर ते नाही म्हणे, दरवाजाही नाही उघडे. तर कायच करावं मग, शेवटी बा आता करायला लागलं, मग करून टाकलं. मग आता काय करता मग आता. काय बाई सांग, मग पोरगी गिरकी पहिलेच कोण ठेवली ते नाही ओळखीची आहे की मग तुमच्या ओळखीतलीच आहे वाटते. ओळखीतलीच आहे, पण ते माया ओळखीची नाही आहे, बुडीच्या ओळखीची आहे, माया नाही ओळखीची. मग ते आता बुडीनं ठरवून ठेवलं होतं सारं. ते लोक तयार होते, मग करूनच, मग आता करूनच जा म्हणे. अजून तुम्ही गेले तर येणार नाही म्हणे. मग आता मग काय करू, मग आता त्या दिवशी मग घाईत लग्न करूनच यायला लागलं मला. नाही बाई सांग, भेटायला गेले आणि मग असं लग्न करून आले. म्हणूनच तेच तर म्हणून राहिली होती का गावात कोणालाच माहित नाही. केसरी भाऊनं सांगितलंच कसं नाही म्हटलं कोणाला. सारे माणसंही म्हणे ना आमच्याजवळ दिवसभर बसतो म्हणे आम्ही. त्यानं काहीच नाही सांगितलं म्हणे. बुढीच्या भेटीला चाललो असं सांगितलं म्हणे. आणि लग्नच करून आलं, बायकोच घेऊन आला म्हणे एकदम. सारे म्हणजे असे हबत झाले ना. गोष्ट ऐकून पहिले तर आम्हाला खोटंच वाटलं. नाही म्हटलं असं कसं म्हटलं बापा लग्न करून आला म्हटलं. पहिले खोटंच वाटलं. मग म्हटलं, मग समजलं की नाही खरंच लग्न केलं म्हणून. सांग केसरी भाऊ कसं आहे मग स्वभाव किंवा कसं आहे आता. तर झालं ना त्याला दिवस झाले ना, तर किती 8-10 दिवस झाले असतील नाही येऊन. 8-10 दिवस तर झालेच असतील तुम्ही येऊन आता. रुपा गिपाशी पट्टे मग रुपा चांगलं पाहिजे रुपाले. पटते आता. आता ते की जास्त बोलत नाही, रूपा तर जास्त बोलतच नाही, पहिल्यापासूनच कमीच बोलते. हे आता नवीन नवीन आहे तर जरासं का तर चालते दोघीचं. पटते दोघी, काही एकमेकीशी जास्त बोलत नाही. नाही असं होतेच ना मग. आता पाहिजे तिलाही माहित नसेल ना रुपाला. तर भाऊ म्हणते की त्यालाच तर माहित नव्हतं लग्न करायला लागते म्हणून. रुपालाच कायचं माहित असं मग. आता दोघी जण एकमेकीसाठी आता एका घरात राहतात तर जरासं भारी तर जातच असं. आतापर्यंत रुपाला कशी तिच्या घरात करायची सवय होती. आता तिची आई आली तर मग आता जरासं तर फरक पडणच नाही. आता जरासं टाइम तर द्याच लागन नाही केसरी भाऊ. होते सारं होते मग बरोबर. जरासं टाइम द्यायला की आता दोघी एकमेकीला चांगल्या ओळखायला लागल्या ना. एकमेकी संग चांगलं पटते. मला तर वाटते बाई चांगलं वाटत असं रुपाली घरात कोणी आहे असं नाही का हो. जरा एकटी राही होते चांगलं तर वाटतच असं तिला. नाही हा हो, नाही तर काय तर रुपा चांगली पोरगी आहे हो. लय म्हणजे लयच गोड स्वभाव आहे रुपाचा. तर तिचं पटनच, तिचं कोणाशी पटते. तेच तर तिच्यासाठीच नाही म्हणा मी. लय गरीब पोरगी आहे ना, तुम्ही पाहिलं ना, लय गरीब पोरगी आणि एवढी समजदार आहे की आता काय सांगा. आता बुढीनं लग्नाची गोष्ट केली तर मग आता तिला विचारलं, म्हणजे आता ते होतीच तिथं. आता म्हणे पोरगी रडायला लागली. नाही म्हणे मग करा ना म्हणे. ते आजी नाही तर मग आजी खाऊन नाही राहिली काही नाही, करा म्हणे. मग तिने म्हटलं की मग आता तू सांग बा आता काय करावं. तर बाबा करा म्हणे लग्न. मला काही तसं हे नाही म्हणे, करा म्हणे. नाही हा हो, नाही तर काय तर पोरगी तुमच्यावर गेली ते. तुमचा स्वभाव आहे गरीब आहे ना बापा, तुमच्यावरच गेली ते. नाही बी सांग मग आता का लग्न गिगन झालं सारं झालं. बायकोला घेऊन आले तुम्ही. मग गावाला काही पंगत गिंगत काही बोलावता पूजा गिजा काही आमची ओळख करून देता की नाही तिच्या संग. सांग आता किती दिवस झाले बापा तुम्हाला येऊन. आम्ही वाटच पाहून राहिलो. आता तुम्ही दिसले म्हणून त्याच्यासाठीच तुम्हाला आवाज दिला. नाही पंगत चहा पाणी आमची ओळख गिफ्ट करून द्या. मुंह दिखाई तर करा बापा. का तसं येऊ आम्ही तुमच्या घरी. सांग आता तसं कसं येऊ. तुम्ही बोलावलं तर येऊ आम्ही. बोलावा आमची ओळख गिफ्ट करून द्या. मुंह दिखाई करा तिची. नाही हो, त्या दिवशी आम्हाला समजलं आम्ही त्याच दिवशी येणार होतो. पण मग सारीचं म्हणणं पडलं की बापा असं कसंच जावं आता. अचानकच तुम्ही लग्न करून आले तर मग आता कसंच जावं म्हटलं. कसं विचारावं तुम्हाला. मग काय बोलाव ना आम्हाला. आमची ओळख गिफ्ट करून द्या. चहा पाण्याला बोलाव आम्हाला. तसं कसं या बापा. बरं झालं विचार काढली गोष्ट. हा प्रश्न तुम्हाला पडलाच होता ना, कसंच सांगा म्हटलं तर कसं येईल हे करा. चालते ना मग, चालते. मी काय करतो, तुम्ही या ना उद्या, या मग संध्याकाळी. सगळेच जण या. माझ्या मनात होतच, पण आता म्हटलं बा आपण आता कसंच म्हणावं म्हटलं तर असं अचानक लग्न झालं तर कसंच कायच करा म्हटलं तर काही समजूनच सुधारायला. आमची पूजा गिजा ते झालं सर तिकडेच केलं मग आता. पण मग आता चालते ना, या मग तुम्ही चहा पाण्याला या. संध्याकाळी या मग उद्या सगळेजण. उद्याच करतो ना, त्याला काय बाबा. तेच तर म्हणून राहिली होते. जरासं मग असं बोलावलं तर आम्ही येऊन तिच्याशी आमची ओळख येऊन जाईल नाही का. मग या झाले बरं पडते मग. बरं चालते ना मग. चालते सगळेजण या उद्या. तुम्ही घरी सांगा सगळीले, सगळेच जण या. आणि मी बाकीचे मी जे आता नाही आहे त्याला मी फोन करून देतो. त्याला बोलतो मी बाकीचे. आबाजी या मग उद्या. मला बोलवून राहिला काय. पाहतो ना येतो. तुझ्या घर लय दूर आहे बा. तिकडे यायचं मला जरासा त्रास होते ना. पाहतो कोणाची गाडी किडी असेल तर येतो मग. या ना तुम्ही. तसं माझ्या घरी कोणी येत नाही. माझ्या घरी काही होतच नाही, कार्यक्रमच नसते कोणते. आपण बाहेरच भेटतो. या ना या. कोणाची गाडी गिडी भेटतेच. या मग सगळेच जण या. सगळे या. आप्पा तुम्ही या. मी तर येतोच. मी तर तयारच आहे. त्या दिवशीच मी येऊन राहिलो होतो. हे सगळे म्हणजे कायले चालले मग मला बसून ते मी तर येऊन राहिलो तर विचारासाठी कसं काय लग्न केलं म्हणून. बरं चालते मग. या मग घरी सांगा सगळीले आणि या मग सगळेच जण या. आणि मी बाकीचे मग फोन करून देतो. मग चहा म्हणतो ना मी. साऱ्यासाठी चहा म्हणतो बसा. नाही बा चहा नाही घेत ना मी. आता म्हटलं चहा नाही घेत म्हणून. मला लय गरमीचा त्रास होते. चहा नाही घेत मी. बरं येतो मग मी. चाललो मग मी. या मग तुम्ही. येतो ना आम्ही सारेच जण येतो. सांगतो मी सारेला सांगतो येतो आम्ही. बरं चालते मग. बाई कमलाबाई बरोबर कमलाबाई बोलल्या. जमलं कमलाबाईनं चहा पाण्याचं. शब्द माहिती आहे ना. मोदी खाई करा म्हणते. मोदी खाई. अहो त्याच्यात मोदी खाईच म्हणते ना. मोदी खाईच असते ते. हो मोदी खाईच असते ना. मोदी खाईच म्हणते. का मग आता तिथं जायचं म्हणून राहिले तर मग आता असंच जातं काय. खाली हातानं जातं काय. काही न्या लागन ना. मोदी खाई म्हणजे का असं जात असते काय. काही ना काही न्या लागन ना त्याच्यासाठी.
नाही हो नाही आता लागून असंच कसं जातं हो आता. आपण ते पहिल्यांदा भेटून राहिलो आणि एवढं चहा पाणी कार्यक्रम ठेवला ते ना, तर काही ना काही न्या लागन ना. सांग मी तर काय नाही तर पाय का होते आपल्या पाया घ्या लागन ना. पाया लागन नाही किती मे बी पाया लागायचं काय बाबा, लागन तर लागन नाही तर नाही लागन. मी अशी म्हणून राहिली का पाया घ्या लागली 20-20 रुपये देऊन टाकू तिच्या हातात असं म्हणून राहिलं. तर पाया लागतेच ना, आता नवीन नवरी पाया नाही लागणार काय आपले, म्हणून राहिली 20-20 रुपये तिच्या हातात देऊन टाकू. नाही सांग 20 रुपये म्हणून राहिल्या कमलाबाई. 20 रुपयाचा जमाना राहिला काय व? कोण देते आता 20 रुपये, कोण घेते 20 रुपये? नाही नाही तर काय तर सांग आता 20 रुपये देणं बरं वाटते का? सांग लेकरं घेत नाही ना. 100 रुपये दे म्हणते, लेकरं घेत नाही भातक. या हिचं मनीषाचं पोरग त्याच्या हातात 10 रुपये 20 रुपये ठेवले ना, तर म्हणते आजी 100 रुपये दे म्हणते, 20 रुपयात काही नव्हत म्हणते. काय करू म्हणते मी 10 रुपयाचं याचं 100 रुपये मागते होते पोरग, घेत नाही भातक. आणि वाढीचाच गिळत असला बापा, हे पिंकीच नेत नाही ना. 100 रुपये दे म्हणते, 100 रुपये. सांग आता 20 रुपये टाकून देऊ म्हणते पाया लागला तर. सांगू आता बापा चहा पाण्याला मग किती लागते? काय जेवायला बोलावलं काय लग्न करून राहिले? आपल्याला लग्नाला बोलावलंच नाही आणि तिला चहा पाण्यासाठी म्हणून राहिले, मग काय देतो मग काय बापा, काय वायर करता काय? नाही हो हे चांगलं आहे ना. का हो शांताबाई, मला काय वाटतं वायरच करा. दोघीला द्यायला लागेल ना, काय एकटीला देऊन चालते काय? दोघीला देणं होते मग मला वाटतं वायरच करा मग. नाही बाई आयर म्हणून राहिली, खरंच तुला आयर वाटून दिला काय हो? आता असंच म्हटलं मी. सांग आयर केवढ्याला पडून बापा तो? काय बजेट गिजेटचं पाहिजे बापा? आमचा जरा विचार कर जा. नाही मला वाटून राहिलं का दोघीला द्या म्हणून. नाही हो बरोबर आहे ना, एकटीला देऊन कसं चालते मग? आता लग्न गिगन झालं काय असं नाही ना की लहानसा खेळ घे ना. लग्न करून आले आता द्यास लागते ना. तसं काय देणं होते काय व? कोणत्या निमित्तानं देतो आपण, नाही तर तसं काय लेकरं आले कोण काय देते हो? चालते ना मग. मी काय म्हणून देते 200 रुपये केले ना आपण तरी होऊन जाते ना. एक साडी आणि केजरी भाऊले शर्ट एखादं टावेल नारळ करून ठेवू ना मग. आयरच करू ना. नाही बे सांग मी कुठे 220 रुपये म्हणून राहिली आणि 200 रुपये म्हणून राहिली बापा. माझ्याजवळ नसते ना बापा, एवढे पैसे असते का माझ्याजवळ? मी कुठून देऊ एवढे पैसे? 200 रुपये म्हणून राहिली तू, माझ्याजवळ नसते ना. वावरात गेली तर माझ्याजवळ पैसे राहते, नाही तर माझ्याजवळ कायचे पैसे हो? नाही हो शांता, एवढे 200 रुपये बिचारे लय होते ना. जरासं पाहिजे मला लय होते हो. माझ्याजवळ नसते ना. वावरात गेली तरच माझ्या लेकरं गिकरं मागत राहते, माझ्याजवळ पैसेच राहत नाही ना. बुड्याला मागा तर बुडा एवढा चिडचिड करते का बा? बुडा मला जरा उधारच सांगते मग, याची उधारी त्याची उधारी. लोक दैर नेते चक्कीतून उधार. बुड्याला पैसे मागितले का बुड्या मला जरा उधारच दाखवते मग गावातल्या. तर काय करू, माझ्याजवळ नाही ना एवढे पैसे. हो ते बरोबर आहे ना. मी काय म्हणून राहिली मग आपलं द्या ना. काय मग पैसे घ्यायचे जमा करता, ज्याला जसं वाटतं त्यांना आपलं द्या. का हो शांत? हो बाई चालते ना मग, तसंही चालते. ज्याला जे वाटलं मग त्यानं ते करा मग. चालते असं काही नाही आहे का. मग आता पैशात बरोबर आहे म्हणा, ज्याचं त्याची आपली अडचण तर असतेच. चालते ना मग कमलाबाई, नानीबाई चालते, असं काही नाही आहे. मग ज्याला जसं वाटलं मग त्यानं तसं द्या मग. चालते मग जाऊ मग उद्या आपण साऱ्या जणी. नाही तर काय तो बोललं तर बरं राहते बापा. मग आता सांगा तर 200 रुपयासाठी मला लई विचार करायला लागते ना. आता माझे जे आहे ते आहे बी म्हणून सांगून राहिले मी. चालते ना मग तसं करू मग. आपलं द्या मग, साऱ्या ज्याला जसं वाटलं तसं द्या मग. चालते ना, चालते मग. आणि एकटं नका जाऊ, साऱ्या जणी संगत जाऊ आपण. कुठं माझ्या घरी येतं काय? माझ्या घरी या साऱ्या जणी तयारी करू. तुम्ही अलग चालले का? तुमच्या संगत होते ना आम्हाला माणसाला बोलावलं ना ते. आताच तर सांगितलं ते ना, आबाजीली म्हणे मला म्हणे बाकीच्याला फोन करतो म्हणे. संगत जाऊ ना मग सगळेजण. जिथं तिथं निरा तुमचं काम असं असते काय? आता गावातल्या गावात केजरी भाऊच्या घरी जायला तुम्हाला आम्हीच पाहिजे काय? आमच्या मागं द्यायला लागते काय? आम्ही आमच्या तयारी करून चाललो. या ना तुम्ही माणसासमोर, या तुम्ही मागून. आणि धोतर गितर घालता जरा असं. तर टावेलावर नका येऊ, यांनी तर तसंच टावेलावर. मी काय मॅट आहे का हो? मॅट आहे का मी? तिथं मी धोतर घालून येणार काय? चांगलं तयारी करून येतो मस्त. पाहिजे तू उद्या आता. पाहिजे तुमच्या समोर सांगितलं मी आता. का धोतर घालून या म्हणून टावेलावर यायचं ना. टावेलावर आले तर पहा कधी बिलकुल. येऊ देणार नाही माहिती तुम्हाला मी. नाही हो उद्या धोतर गितर घालणार नाहीत का? टावेलावर येतील की तिथं कार्यक्रम आहे ना. तुला माहित नाही? पाय ना आता उद्या पाय तू घालते का धोतर तर. म्हणजे मॅट समजते का काय? बुडीला की सर समजतच नाही. म्हणजे आता उद्या कार्यक्रम आहे तर मी काय याच्यावर जाईन की मी टावेलावर जाईन काय? धोतर गितर घालणार नाही काय? बुडीचं ते समजतच नाही मला. नाही चला मी मग उद्या मग माझ्या घरी या सगळ्या जणी. लवकर ये जरा, तयारी कर जा लवकर ये जाऊ. थांबा चहा ठेवतो ना. गोष्टीत चालली, उठून चालली होती तर अजून बसवलं. थांबा चहा ठेवतो साऱ्यासाठी. बापा आता चहा नाही पाहिजे, आता उशीर झाला. आता चाललो आम्ही. महिला झाडझूड करायची आहे, दिवे लावायचे आहे. हे येते ना आता. मग ते आले की मग स्वयंपाक तयार पाहिजे बिलकुल. हो हे घरीच आहे ना बापा. उठले असतील अजून म्हणते कुठे गेली. पहिलेच तर म्हणते हिंडत राहते म्हणते. का चल ना मी येतो. मी पाहतो ना काय ते दाताचं बोलतो जरासं बापू संग. बोल बापा बोल, पाहतो तू ऐकते काय तर. मग असं आहे मग आता काही वावराची कामं नाही सध्या, जराशे आराम आहे जरासं. तर बसलो होतो आम्ही इथे येऊन आज. मग केजरी भाऊ दिसले. मग केजरी भाऊला आवाज दिला. मग केजरी भाऊच्या लग्नाचं विचारलं. आता उद्या बोलावलं ते ना आम्हाला चहा पाण्यासाठी. नाही का तर वळख नाही पायक नाही तर करून निघा लागेल की वळख पायक. आता ते आपल्याच गावात राहील. आपल्या येणं जाणं उठणं बसणं तर हळदी कुकू हे ते सरस राहते. मग आता म्हटलं मग तिच्याशी वळख करून घ्या. मग आता असंच कसं जा आपण आपल्या तोंडानं कसं सांगावं तिला आम्ही कोण होईन काय होईल.
म्हणून म्हटलं त्याला की काहीतरी चहा पाणी करा आणि मोदी खाई करा म्हणा, करा म्हटलं त्याची. मग आता आहे उद्या, आता जाऊ आता आम्ही साऱ्या जणी. हां चालते, मग आता व्हिडिओ संपवतो मग इथंच. हां भेटू उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत असेच मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. हां आमचे व्हिडिओ आवडत असेल तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. हां चालते, मग भेटू मग आता उद्या.